नमस्कार मित्रांनो, आज आपण आपल्या ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत आणि आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. काल आपल्या शेतामध्ये मातोश्री ऑर्गॅनिक कंपनीचे जे स्वप्नील ठाकरे सर आणि त्यांची टीम जी आहे ती प्लॉट बघायला आलेली होती आणि त्यांनी जे आहे आपल्याला प्रॉपर असे मार्गदर्शन केले आणि त्यांच्या मार्गदर्शनातूनच आज आपण आपल्या झाडांना अळवणी करून घेणार आहोत. म्हणजे आज आपण आपल्या झाडांना ड्रेंचिंग करून घेणार आहोत. तर त्यामध्ये जे आहे कृषी अमृत टॉनिक, त्यानंतर दशपर्णी अर्क आणि फंगीगार्ड या तिन्ही औषधांची आपण इथे जे आहे अळवणी करून घेणार आहोत. तर मित्रांनो, आपण आता हीच औषधं इथे का बरं वापरत आहोत? तर आता तुम्ही पाहू शकता की ड्रॅगन फ्रूट जे आहे ते कॅक्टस वर्गीय झाड आहे. त्याचे जे मुळे आहे मातीच्या वरच्या थरामध्येच असतात. तर त्या मुळांची वाढ जी आहे ते जलद गतीने व्हावं, झाडाचा विकास चांगल्या प्रकारे व्हावं आणि जमिनीतून येणारी जे बुरशी आहे तिला कंट्रोल करण्यासाठी आपण ही जी ड्रेंचिंग आहे ते करून घेणार आहोत. तर त्यामध्ये जे कृषी अमृत टॉनिक आपण वापरत आहोत, तर कृषी अमृत टॉनिक जे आहे झाडाची जी चयापचय क्रिया आहे ती सुधारते. त्यानंतर जे इम्युनिटी पॉवर आहे ती सुद्धा वाढवते. जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य अवेलेबल आहे त्याला विरघळवून झाडाला प्रोव्हाइड करण्याचं काम करते. सोबतच झाडाची वाढ जी आहे ते जलद गतीने करते. तर त्यासाठी आपण इथे कृषी अमृत टॉनिक वापरत आहोत. त्यानंतर दशपर्णी अर्क जे आहे त्याच्यामुळे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्याच्यामुळे जे काही रसशोषक कीड आहे किंवा जे अळीवर्गीय कीड आहे ते त्याला कंट्रोल करण्याचं काम करते. आणि सोबतच आपण जे आहे फंगीगार्ड प्लस याचा तिथे वापर करत आहोत. आता तुम्ही पाहू शकता की ड्रॅगन फ्रूट मध्ये सर्वात मोठा शत्रू जो आहे तो फंगसच आहे. तर त्याला कंट्रोल करण्यासाठी आपण इथे जे आहे फंगीगार्ड प्लस हे औषध जे आहे आपण इथे वापरत आहोत. जमिनीतून येणारी जी बुरशी आहे, जे झाडाची मुळं जी आहे ती खराब करत आहे तिला कंट्रोल करते आणि सोबतच नवीन येणारी जी बुरशी आहे तिला कंट्रोल करण्याचं काम करते. म्हणून आपण हे जे औषध आहे इथे वापरत आहोत. यापासून आपल्याला काय बेनिफिट्स मिळणार आहे? तर त्यामुळे आपल्या झाडाची वाढ जी आहे ती चांगल्या प्रकारे होईल. त्याची मुळं जी आहे, मुळांचा चांगला विकास होईल, पांढरी मुळे फुटण्यासाठी मदत होतील, फोटोसिंथेसिस जे आहे ते चांगल्या प्रकारे राहील. त्यानंतर झाडाची रोगप्रतिकारक शक्ती इथे वाढेल आणि भविष्यात मिळणारी जे काही फळे आहे ती आपल्याला दर्जेदार आणि चांगल्या क्वालिटीची मिळेल. म्हणून आपल्याला इथे ड्रेंचिंग करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की हे जे औषध आहे कशा प्रकारे मिक्स करायचं आहे. तर त्यासाठी आपण इथे 200 लिटरचा एक ड्रम घेतलेला आहे आणि यामध्ये आपण पाणी भरून घेतलेले आहे. तर या 200 लिटरच्या पाण्यासाठी आपण घेतलेला आहे दशपर्णी अर्क. 1 लिटरची बॉटल आहे. तर हे पूर्ण 1 लिटर जे आहे आपण यामध्ये सोडणार आहोत. त्यानंतर दुसरं जे आहे फंगीगार्ड प्लस आहे, आपण हे पण 1 लिटर जे आहे 200 लिटरच्या पाण्यासाठी इथे वापरणार आहोत. आणि सोबतच तिसरं जे आहे आपण इथे घेणार आहोत कृषी अमृत टॉनिक. हे कृषी अमृत टॉनिक सुद्धा आपण या 200 लिटरच्या पाण्यासाठी 1 लिटर जे आहे याचा वापर करणार आहोत. तर हे तिन्ही जे सोल्युशन आहे आपल्याला यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. तर मित्रांनो, या प्रकारे आपल्याला जे आहे हे सोल्युशन पूर्णतः मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला झाडाला जे आहे प्रॉपर ड्रेंचिंग करायची आहे. झाडाला हे जे आपण ड्रेंच करत आहोत तर ते आपल्याला बांगडी फॉर्मेशनमध्ये देऊन द्यायचं आहे, जेणेकरून पांढऱ्या मुळांची वाढ जी आहे ते त्या दिशेनं होणार. जमिनीत त्याची मुळे जे आहे चांगल्या प्रकारे फैलण्यासाठी जे आहे ते मदत होतील. याच्यामुळे आपल्या जमिनीचा जो पोत आहे तो चांगल्या प्रकारे सुधारेल, पांढऱ्या मुळांची चांगल्या प्रकारे वाढ होईल आणि झाडाची वाढ जी आहे ते जलद गतीने होतील. झाड हिरवेगार पडेल. सोबतच फोटोसिंथेसिस जे आहे ते चांगल्या प्रकारे होईल आणि भविष्यामध्ये जे काही येणारी फळे आहे ते दर्जेदार आणि चांगल्या क्वालिटीची मिळेल. तर यासाठी आपल्याला ही जी ड्रेंचिंग आहे ते करून घ्यायची आहे. आणि मित्रांनो, आपल्याला आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग जे आहेत ते करूनच पाहायला हवेत आणि ते पण कोणाच्या तरी मार्गदर्शनातून. कमी खर्चात असायला पाहिजे आणि त्याचे चांगले जे रिझल्ट आहे आपल्याला मिळायला पाहिजे. तर मित्रांनो, मी इथे कुठल्याही कंपनीचा प्रचार करत नाही आहे. त्याचे जे रिझल्ट आहे काय मिळणार थेट मी शेतामध्ये येऊन सांगण्याचा प्रयत्न करील आणि नेक्स्ट व्हिडिओमधील ते दाखवण्याचा मी पूर्णतः प्रयत्न करील. धन्यवाद.